नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी मकरने हातात बंदूक घेऊन आणि हातात मंगळसूत्र घेऊन आता ऋषिकेशवर वार करणारच असतो. कारण आता मकरनला जानकी पाहिजे असते. तो म्हणतो की मी लग्न करेल तर जानकीशीच करेल, जानकी मला तू हवी आहे, तरच तो ऋषिकेश वाचेल, नाही तर मी त्याच्यावर गोळी झाडेल. तेव्हा आता मकरन ऋषिकेशवर बंदूक झाडेलच, तोपर्यंत जानकी त्यांच्या दोघांच्या मध्ये येते आणि म्हणते की मकरन मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तेव्हा आता लगेच मकरन इतका खुश असतो की खूपच आता मुद्दाम जानकी त्याच्याजवळ जाते की टाक तू माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र टाक. तर आता इथे ऋषिकेशलाही मोठा धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो जानकी तू हे काय करते आहे, तुला समजतं तरी आहे का, तू काय बोलते आहे. तेव्हा जानकी म्हणते हो मला सगळं समजतं आहे, प्लीज आता कोणतीच वेळ वाया घालवायची नाही आहे ऋषिकेश, मला तुम्ही खूप प्रिय आहे, मला तुमच्यासोबत काहीच घडू द्यायचं नाही. तेव्हा आता जानकी त्याच्या समोर येते आणि म्हणते की घाला माझ्या गळ्यात मंगळसूत्र घाला. तेव्हा आता ती जवळ जाते त्या मकरनच्या आणि जोरात मकरनला ढकलून देते. तर आता ती ढकलते त्याला. तेवढंच आता त्याची बहीण माया बघते आणि मोठ्याने ओरडते मग दादा असं म्हणून ती खूप मोठ्याने ओरडते. कारण त्याची बहीण खूप लाडाची असते आणि बहिणीचा भाऊसुद्धा खूप लाडाचा असतो. तर मकरन आता खाली पडल्यावर आता तिला स्वप्न पडतं मायाला की हे जे मंगळसूत्र आहे ते मी आता जानकीच्या गळ्यामध्ये घालणार आणि माझा भाऊच तिच्या गळ्यामध्ये घालणार हे मंगळसूत्र, असं म्हणून ती आता ऐश्वर्याला सांगत असते. तर आता ऐश्वर्या आणि माया मिळून आता जानकीला कसं फसवतील, जानकीच्या गळ्यामध्ये तिच्या भाऊच्या हातून कसं मंगळसूत्र टाकतील आणि जानकी हे होऊ देईल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जाते.